जय शिवराय मित्रांनो तुम्ही बघू शकता जवळपास 2 दिवसापासून पाऊस हा चालूच आहे मित्रांनो। आणि जे आपल्या बेडमध्ये जे पाणी साचलेले आहे मित्रांनो, हे पाणी आपल्याला बाहेर काढायचे मित्रांनो, कारण यामुळे मुळकूज असेल, कंदसड असेल, या रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो मित्रांनो। आणि त्यासाठी आपल्याला ड्रिचिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं होतं की ड्रिचिंगसाठी 2 औषधं सांगितली होती मित्रांनो, एक फवारणी आणि एक ड्रिचिंग। तर त्याचा परिणाम बघा मित्रांनो, जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो। झाडांची क्वालिटी पण, वाढ पण चांगली झालेली आहे, मुळांची वाढ पण चांगली झालेली आहे मित्रांनो। क्वालिटी 1 नंबर आहे, फुटव्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे मित्रांनो। तर यासाठी आपल्याला जी ड्रिचिंग करायची आहे मित्रांनो, ती ड्रिचिंग आहे मित्रांनो बायोहर्ज आणि बॅक्ट वाईप प्रति एकर 1 लिटर याची ड्रिचिंग करायची मित्रांनो। तुम्ही बघू शकता क्वालिटी 1 नंबर आहे मित्रांनो। आणि आता इथून पुढं आपल्या आले पिकामध्ये कंदसड होऊ नये म्हणून किंवा मुळकूज होऊ नये म्हणून आपल्याला जास्तीत जास्त त्याची काळजी घ्यायची मित्रांनो। कारण जर एकदा सड लागली तर तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, प्लॉट उद्ध्वस्त होतात। त्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे। आणि जे पाणी साचलेलं आहे ते मात्र बाहेर काढायचं आहे। जो मिश्र खत आहे त्याचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे मित्रांनो। कारण जे ड्रिपमधून आपण खतं सोडतो, विद्रव्य खतं, ते कमी प्रमाण वापरा मित्रांनो। कारण त्याच्यामुळे सुद्धा कंदकूज आणि मूळ सड या रोगांचा जास्त वाढ होती मित्रांनो। त्यासाठी आपल्याला ड्रिपमधून बायोहर्ज आणि बॅक्ट वाईप याचा वापर करायचा आहे। आणि शक्यतो विद्रव्य खतं टाळायचे मित्रांनो। आपले जे मिश्र खतं असेल, NPK असेल, 10-26 असेल किंवा 12-32-16 असेल किंवा 19-19 असेल, या खतांचा आपल्याला वापर जास्त करायचा आहे मित्रांनो। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नवीन जर असेल मित्रांनो, जर तुम्हाला आले पिकाची जर अशीच माहिती घ्यायची असेल, तर आले पीक असेल किंवा कापूस पीक असेल किंवा सोयाबीन असेल, तर त्या आले पिकातील ज्या समस्या आहे मित्रांनो त्याचं समाधान जर आपल्याला करायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मी माहिती देत आलो मित्रांनो। आणि यानंतरचे जे रोग आहे मित्रांनो त्यावरती कुठले फवारण्या घ्यायच्या आहे, कारण अजून आता करपा येणार आहे मित्रांनो। करपा असेल, आळे असेल किंवा मुळकूज असेल, कंदसड असेल, यावरती मी तुम्हाला टोटल माहिती देणार आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।